कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी दिली। राजाराम बंधारा येथे आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत आयोजित 3 दिवसीय प्रशिक्षण शिबिराची त्यांनी पाहणी केली। यावेळी रेस्क्यू बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंगसह अत्याधुनिक बचाव साहित्याची तपासणी करत आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणा तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसेच आपदा मित्र आणि आपदा सखी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या। आज कोल्हापूर जिल्ह्यामधील आपण मान्सूनपूर्व तयारीचा एक भाग म्हणून आपत्ती व्यवस्थापनामध्ये जे काही साहित्य वापरलं जातं जसे रबर बोर्ड्स असतील आणि सगळे सेफ्टी इक्विपमेंट, रेस्क्यू इक्विपमेंट याची सगळ्याची पाहणी केली, ते सुस्थितीत आहेत की नाही ह्याची पण तपासणी केली आणि त्याचे काही डेमो घेण्यात आले। यासोबतच मोठ्या प्रमाणात आमचे व्हॉलेंटियर्स जे KDRF टीमचे आहेत ते उपस्थित आहेत, त्यांचं पण रिफ्रेशर ट्रेनिंग आणि ॲक्च्युअल प्रॅक्टिकल यूज त्या साहित्याचा कसा करायचा याबद्दल सगळं ट्रेनिंग आज दिवसभर चालणार आहे आणि पुढचे 3 दिवस पण चालणार आहे। जिल्हा प्रशासन जे काही आपदा याची शक्यता आहे त्या सगळ्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण तयारीत आहे। आजच प्ले स्टोअर वरून सहज योजना ॲप डाउनलोड करा आणि सर्व शासकीय योजनांचा लाभ घ्या।